नमस्कार, मी ॲडव्होकेट माणिक शिंदे, कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष। जंगलांचं महत्त्व, झाडांचं महत्त्व माणसासाठी किती महत्त्वाचं आहे याचं जिवंत उदाहरण पाहायचं झालं तर माझ्या पाठीमागील बाजूस जे पाणी दिसत आहे हे पाणी हे जिवंत उदाहरण आहे। हे पाणी मातीतून येत आहे। या पाण्याच्या पाठीमागील बाजूस फक्त माती आहे आणि मातीतून हे पाणी येत असल्यामुळं हे पाणी लाल भडक येत आहे। सध्या कोकणमध्ये आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस चालू आहे आणि या डोंगरातून हे पाणी येत आहे। हे पाणी लाल भडक आहे, पाठीमागील बाजू झाडी नाही, त्यामुळं हे पाणी लाल येत आहे। आणि या बाजूला जर पाहिलं हे झाडीतून येणारं पाणी हे मात्र पांढरं शुभ्र पाणी आहे, कारण पाठीमागील बाजूस झाडी आहे आणि या झाडीतून हे पांढरं शुभ्र पाणी येत आहे। आपण पाहू शकता की ही दोन रूपं, निसर्गाची दोन रूपं ही आपण पाहतात आणि त्यामुळं झाडांचं महत्त्व अधोरेखित करणारं हे जिवंत उदाहरण आहे। धन्यवाद।